नांदेडच्या मुदखेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील काळी कचरा विकत घेऊन त्यापासून जैव इंधन तयार करण्याची आमिष दाखवून अनघा लक्ष्मी एग्रो प्रोड्युसर कंपनीने हजारो शेतकऱ्यांना गंडा घातला आहे। विशेष म्हणजे या कंपनीचे चेअरमॅन राजकीय दृष्ट्या वजनदार व्यक्ती असूनही प्रशासन कारवाईसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे। पाहूया काय आहे संपूर्ण प्रकरण। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात अनघा लक्ष्मी एग्रो प्रोड्युसर कंपनीने बायो फेल्युअर प्रकल्पाचे स्वप्न दाखवून लूट सुरू केली आहे। तालुक्यातील जवळपास 50 गावांमधील शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये सदस्य नोंदणी शुल्क वसूल करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प उभा राहिला नाही। शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ खानसोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीचे चेअरमन उद्धव पवार निवघेकर यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे। या प्रकरणी पोलीस ठाणे आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। ज्या कंपनीने सर्व शेतकऱ्यांना तालुक्यातील काही 500 रुपये घेऊन फसवणूक केली, तर तुम्ही तरुण म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय सांगणार बरं? आम्ही सर्वसाधारण सामान्य नागरिक आणि साधारण शेतकरी म्हणून एवढं सांगणार की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्याची ही अवेलना चेष्टा थट्टा होत असेल तर खरोखरच ही सामान्य लोकांना, राजकारणी लोकांना लाजिरवाणी गोष्ट आहे। आज विचार केला या घडीला, आपण जर रिचार्ज मारते वेळेस 1 रुपया जर कमी असेल तर रिचार्ज होत नाही। एक सर्वसाधारण मोठे व्यापारी लोकांना 500 रुपयाचं काही मोठी रक्कम नाही, पण शेतकऱ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे। शेतकरी भोळा भाबडा असतो। 500 रुपये एका शेतकऱ्याकडून म्हणजे तालुक्यात 52 गावात 10,000 जरी लोकांना पैसे जर दिले असते तर 500 गुणिले 10,000 म्हणलं तर 5 कोटी रुपये होतात सर। आणि 5 कोटी रुपये रक्कम 4 वर्ष झालं तो सदर व्यक्ती बाळगत आहे, तर त्या 5 कोटीचं दर महिन्याचं व्याज जर काढलं तर 2.5 ते 3 लाख रुपये येते। तर 4 वर्षात त्यानं किती पैसे अमाप संपत्ती गोळा केली असेल आणि त्याचं मनोबल किती वाढलं असेल। हे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय द्यायला खरोखरच पुढारी येणार का? आमच्या तालुक्यातले, आमच्या विभागातले आम्हाला न्याय भेटणार का? की आम्ही असंच होरपळून मरून जायचं? आज आम्हाला निसर्ग साथ देत नाही, सरकार कर्जबाज माफी करायला राजी नाही आणि आमच्यासाठी कोणी इकडे बघायला राजी नाही। आणि असे जर गावगाव येऊन शेतकऱ्याला एक कोपराला गुळ लावून हाल्या पेष्टा करून जर आश्वासनं देऊन 500 रुपये नेत असतील तर याची खूप मोठी दखल शासनानं आणि अधिकारी लोकांनी सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि तात्काळ जी व्यक्ती आहे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला सर्वांसमोर साक्षी आणून त्या पैशाचं काय केलं आणि नेमकी रक्कम कुठं आहे, ते रक्कम शेतकऱ्याला कशा स्वरूपात वापस देणार आहात तुम्ही, नसता त्याचा विल्हेवाट काय लावली, याचे आम्हाला प्रश्नाची उत्तर पाहिजे। या प्रश्नाचे जर आम्हाला उत्तर भेटत नसतील तर आम्ही आमचे साईनाथ खानसोडे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहूत, उपोषणाला पाठिंबा देऊत, भरून जाऊ, मात्र मागे हटणार नाही। शेतकऱ्याची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आणि भोला बाबडा शेतकरी कधीच सर्वात जर या आजच्या भारतघडीला देशात इमानदार माणूस जर कोण असेल तर शेतकरी आहे। शेतकऱ्या एवढा इमानदार माणूस व्यापारी नाही, दुकानदार नाही, कोणता व्यावसायिक नाही, नेता तर सोडून द्या, कोणीच नाही। शेतकऱ्याला जर तुम्ही असं करताल तर तुम्हाला शेतकऱ्याचा हाले अपेष्टाचा श्राप लागणार म्हणजे लागणार, तुम्हाला या कर्माची फळ भोगावं लागणार। हे आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून एक इथून वासरीतून एक टेंगी पिटलेली आहे, याचा आवाज पूर्ण तालुक्यात जाणार आहे आणि या तालुक्याचा आवाज जिल्ह्यावर जाईल, जिल्ह्याचा आवाज मुंबईला जाईल, मुंबईचा आवाज शासनात दरबारी जाऊन शासन याच्यावर दखल घेईल, आम्हाला याची शाश्वत गॅरंटी आहे। म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आणि आता आम्ही मागे हटणार नाही, याची आम्हाला शाश्वत गॅरंटी आहे। आणि त्याला ताबडतोब इथल्या सरकारनं आणि शासनानं आणि इथल्या अधिकाऱ्यानं याचा मार्ग निकाली लावाव आणि आम्हाला न्याय द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला कोणाचा आगाव नको शेतकऱ्याला आणि आमचं कोणाला नको, हीच आमची अपेक्षा आहे, बस एवढंच। या दरम्यान या कंपनीची कृषी विभागाकडे कोणतीही अधिकृत नोंद नाही। ही खळबळजनक वक्तव्य तालुका कृषी अधिकारी डॉक्टर अमरज्योती गच्छे यांनी केले आहे। त्यामुळे ही कंपनी अनधिकृतपणे शेतकऱ्यांचे पैसे गोळा करत होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कोणती कंपनी होती? पोलीस ठाणे आणि तहसीलदारांना तुम्ही शेतकऱ्यांनी निवेदन दिले आणि किती पैसे भरले होते कोणी कंपनी? ही जी पावते अनघा लक्ष्मी ॲग्रो प्रोड्युसर ही कंपनी होती म्हणण्यापेक्षा ही काही कंपनी नाहीच आहे, पण हिच्या उभारण्याच्या नावाखाली आमच्या गावातून जवळपास 250 ते 300 शेतकऱ्यांकडून 500 रुपयाची अशी उकळणूक केलेली आहे। ती कंपनी उद्धवराव पवार हे उभारणार होते असे आणि आमच्या गावातील जे काही नागरिकाला त्यांनी निवडलं होते जे पैसे गोळा करण्यासाठी,
त्यांना सुद्धा मोठी लालूच दिली की आमची कारखाना उभारल्यानंतर तुम्हाला या कारखान्यात चांगलं पद देण्यात येईल. आणि त्यांनी आमच्याकडून 500-500 रुपये नेऊन जवळपास 4 वर्ष झाले आणि ते 4 वर्षापासून पैशाचा वापर करत आहेत. त्याचा तर म्हणजे कंपनीची उभारणी पण नाही आणि शेतकऱ्याला त्या गोष्टीचा काही मोबदला पण नाही आणि होणार आहे याची काही खात्री पण नाही आहे. किती गावातून एकूण किती माणसं असतील? जवळपास 250 ते 300 नागरिकांनी 500-500 रुपयाची पावती फाडलेले आहेत. तालुक्यातील किती गाव असतील अंदाजे? तालुक्यातून जवळपास 52 गावापैकी 52 गावात म्हणजे प्रत्येक गावामध्ये त्यांनी नागरिक नेमला होता, तुम्हाला आम्ही कारखान्यावर कोणतं ना कोणतं पद देऊ असं करून. आणि त्यांनी गावातून प्रत्येक काय जय होतील ते पावत्या फाडण्यात आल्या आहेत. आता तुमची काय भूमिका राहणार शेतकरी म्हणून? आता का आमचे साईनाथ खानसोळे म्हणले तसं त्यांनी उपोषण करतील, इथला आमचा पाठिंबा राहणार आहे गावात. प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास आता मुदखेड येथील शेतकरी उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत. आता पोलीस या कंपनीच्या चेअरमनवर कारवाई करतात का की राजकीय दबावाखाली ही फसवणूक दडपली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.